सर्वांना नमस्कार. ताजमहालातील सरपंच या मजेशीर कथेचा तिसरा एपिसोड आपणासमोर सादर करत आहे. तर सरवण्याची चप्पल खालीच राहिली होती आणि आता तो त्या हॉटेलमधील सेवकाला म्हणाला, माझं पायतान जाईल का भेटेल हो, तुमचं काय अनुभव आहे. तसा तो सेवक त्याच्याकडे टक लावून बघायला लागला आणि कावराबावरा झाला. आणि हिकमती सरवण्याला डाफरत बोलला, आता केलंय नवं अर्पण, मग गप्प बस. असं त्याला गप्प करून हिकमतीनं नोकराला जवळ बोलवलं. आपल्या हाताचा अंगठा तोंडाजवळ नेत त्याला विचारलं, ह्याची सगळी सोय हाय नवं. आणि तो सेवक म्हणाला, हा साब सब मिलेगा. आणि सरवण्या म्हणाला, जेवायच्या आधी जरा ठोकायचा विचार आहे, इंग्लिश मिळतं का. तो सेवक म्हणाला, हा साब मिलेगा. मग सरपंचांकडे बघत हिकमती म्हणाला, काय घेऊया का, विस्की का रम. सरपंच म्हणाले, काय बी मागवा की 4 ठिकाणी. आणि तशी शेवंता कावरी बावरी होत म्हणाली, 4 ठिकाणी कशाला. आणि सरपंच म्हणाले, जरा तीर्थ घेऊन बघा की कसं वाटतंय. आणि मग हिकमती पण बोलला, एवढं ताजमहालामध्ये उतरलाय, हां होऊ द्या की उद्घाटन. ए बाबा विस्की आण 4 ठिकाणी. आणि तो सेवक म्हणाला, कोणसी. इंग्लिश कोई बी लाव. एक अर्ध्या घंट्यानी बरं का, तवर जरा तोंड बिंड धुतो आम्ही, असं हिकमती म्हणाला. आणि त्याचं बूड हलवत सरवण्या म्हणाला, इथं सकाळी उठल्यावर तांब्या घेऊन जाण्याची सोय कुठं आहे जी. म्हणजे तांब्या घेऊन शेतं बघत हिंडणार का काय तू इथं, हिकमती म्हणाला. आणि सरवण्या म्हणाला, तर मग कुठं जायचं. हिकमती म्हणाला, लेका सगळी सोय खोलीतच आहे. सरवण्या म्हणाला, कुठं हो. हिकमती म्हणाला, ते दार उघडून बघ की. आणि त्यानं दाखवलेल्या दिशेनं सरवण्या गेला आणि बाथरूम संडासचं दार उघडून म्हणाला, छेराव जैनांच्या बस्तीगत इथं सगळी पांढरी ढोट फरशी आहे, इथं काय बी करत बसायचं होय, हे देवघर असल देवघर. आणि हिकमती म्हणाला, म्हणजे येणाऱ्यांनी इथं पूजा घालत बसायचं म्हणतोस की काय. आणि यावरही सरवण्या बोलला बरं का. तो म्हणाला, अहो बघा की कसं इथं निर्मळ आहे, एक छोटं सिंहासन बी दिसतंय बघा. आणि हिकमती म्हणाला, अरे त्या सिंहासनावरच बसायचं बघ. आणि सरवण्या म्हणाला, कशाला बसायचं त्यावर. हिकमती म्हणाला, राज्य करायला. असं म्हणून मग त्यानं सगळी माहिती दिली. सरपंच आणि बाईनंही ती लक्षपूर्वक ऐकली. त्यांना तरी कुठं एवढं सगळं माहिती होतं. मग सगळ्यांच्या आंघोळी फिंगोळी झाल्या. एवढ्यात एक ट्रे घेऊन वेटर आला. त्यात 4 ग्लास आणि आडव्या ठेवलेल्या सोड्याच्या 4 बाटल्या होत्या. त्या बघून सरपंच म्हणाले, ह्यो सोडा कशाला आणलाय, इथं कुणाचं पोट दुखतंय का. का ओवासुद्धा आणलायच बरोबर. आणि वेटर त्याच्याकडे बघतच राहिला. मग सरपंचांनी ग्लास घेतला आणि टक्कन मारून ते म्हणाले, घ्या लवकर. मग सरवण्या ओठावर जीभ फिरवत बोलला, ह्यात त्याच्या कशाचं इंग्लिश. सरपंच म्हणाले, 65 राव, मला वाटलं इंग्लिश म्हणजे काहीतरी कडक असणार, पण याला कसलीच चव नाही. असं त्याची चव घेत ते बोलले. आणि सरवण्यासुद्धा म्हणाला, तेच मी बी म्हणत होतो हो, काय साप चावल्यागत झेंडू फुटतोय काय की, पण कशाचा झेंडू, मुंगी चावल्यागत सुद्धा झालं नाही हे सगळं घेऊन. आणि हे भातावर पळीनं तूप वाढल्यागत एवढं एवढं कुणाच्या नाकाला वास द्यायला लावायचा. अख्खी एक बाटली आणून ठेव इथं. आणि तो माणूस म्हणाला, जी साब जाव, एक बाटली लाव फुल, पर कोणची आणतोस, असं हिकमती म्हणाला. आणि सेवक म्हणाला, जी साब कोणसी लाव. आणि हिकमती म्हणाला, लाव हातभट्टी की, हे इंग्लिश नाही पाहिजे आहे. मग वेटर चमकला आणि कसं सांगावं त्याला कळेना झालं. तो कसा बसा म्हणाला, साब खाली इंग्लिश मिळेगा. मग जेवणाचं चाण, काय मिळतं जेवायला, असं हिकमती म्हणाला. आणि मग त्या वेटरनं मेनू पुढे केला. सरपंचांनी तो हिकमतीच्या हाती दिला. मेनू न वाचताच हिकमती म्हणाला, ऐसा करो मुर्गी लाव, मुर्गी और डाळ भात. आणि तो सेवक चमकला, डाळ भात,
म्हणजे काय त्याला कळेना. हिकमती म्हणाला, हां हां चावल रे चावल. तो म्हणाला, चावल नहीं मिलेगा साहब. आणि हिकमती म्हणाला, ताजमहल में चावल नहीं मिलेगा, क्या बात है. मग तो सेवक म्हणाला, बुधवार का दिन है साहब. हिकमती म्हणाला, आईला माणसं शनिवार ते करतात, तशी आता हॉटेलं वार करायला लागली की काय. जा जा बघ मुर्गी तेवढी आण, असं म्हणून हिकमतीनं त्याला पिटाळलं. मग वेटरनं टेबलावर सगळं मांडलं आणि वेटर त्यांना सूचना द्यायला लागला. सगळे उठले, पण शेवंताबाईंना जरा रम घेऊन झेंडू फुसल्यागत झालं होतं. तिला हाताला धरून सरपंचांनी खुर्चीवर बसवलं आणि समोरचे पदार्थ बघून सरपंच खवळले. अख्खी मुर्गी आणून समोर ठेवली होती. ती पाहताच ते वेटरला म्हणाले, नुसती कोंबडी सोलून आणून समोर ठेवली होय, तिचं तुकडं करून आम्ही शिजवायचं की काय. हे तर काय चूल पेटवून स्वयंपाक करायला आलो नाही. संग बाई आहे ती स्वयंपाकाची नवं चैन करायला आणली या. आणि हिकमतीलाही आता कसं समजावून सांगावं हे कळेना सरपंचांना. आणि सरावण्या म्हणाला, ह्यो पाव कशाला आणलाय, आम्ही काय चहा प्यायला बसलोय होय इथं म्हणून पाव आणून दिलास. भाकऱ्या आण चांगल्या चुलीवर शेकलेल्या आणि रश्श्याचं भांडं घेऊन ये. आणि सरपंच म्हणाले, मी सांगू का, मुर्गी कॅन्सल करा, पाव आहे तर मिसळ आण बाबा, मिसळ 4 ठिकाणी. आणि लगेच सरावण्या म्हणाला, स्पेशल आण, शॅम्पलच्या 1-1 प्लेटी जादा दे. आणि तो वेटर म्हणाला, यहाँ मिसळ नहीं मिलेगा. हिकमती म्हणाला, भाकरी मिलेगा. वेटर म्हणाला, वो भी नहीं मिलेगा साहब. आणि आता सरपंच वैतागले आणि म्हणाले, अरे मग इथं काय मिळतंय, मिसळ नाही भाकरी नाही, ही मुर्गी असली आणून ठेवली अख्खीच्या अख्खी, चला बाहेरच जाऊन काहीतरी खाऊन येऊ. असं म्हणून सरपंच उठले सुद्धा. बाईसुद्धा लगेच उठली. सगळेच असे उठले. ते जेवण तिथंच राहिलं आणि ही सगळी मंडळी ताजमहलमध्ये उतरून बाहेर जाऊन खमंग जेवून आली. आणि मग दुसरी सकाळ उजाडली. चहाचा ट्रे आला. सरपंच वेटरला डाफरत म्हणाले, ए चाललास कुठं, आधी हिथं ये. ती किटली फिटली ठेवून लगे निघालास होय, तो चहा कुणी करायचा, त्यात साखर घालायची कुणी, तो चमचा घालून ढवळत कोण बसायचं. आधी 2 कप तयार कर, कप बशी आमच्या हातात दे आणि पिऊन झाल्यावर लगेच घेऊन जा. मग वेटरनं चहा बनवला. त्याच्या हाती कप बशी देऊन तो उभा राहिला. सरपंचांनी सहज विचारलं, केवढ्याला र 1-1 कप चहा. आणि सांगितलेला त्यानं बिलाचा आकडा ऐकून त्यांच्या चहाची सगळी चवच गेली. ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता आम्ही रूम सोडणार आहे, आजवर झालेलं आमचं सगळं बिल आण, चुकतं करून निघतो बाबा इथनं आधी. मग वेटर गेला आणि सरपंचांनी लगेच सगळ्यांना बोलवून एकत्र केलं. मीटिंगच घेतली. सरावण्या तर म्हणाला, असा पैसा खर्च करण्यापरीस बाहेर कुठंतरी धर्मशाळात राहू, ह्योच पैसा वाचवू आणि पोरासनी कापडं बिपडं खाऊ, काहीतरी ते घेऊन जाऊ. सरपंचही म्हणाले, फुकटचा पैसा झाला म्हणून काय झालं, निष्कारणी खर्चायचा होय. आता ह्या सगळ्यात हिकमती मात्र जरा नाराज होता आणि तो आपलं बोलला, जयसिंगराव जीवाची मुंबई करायला आलाय आणि कशाला पैशाचा विचार करता, काय पदरचा खर्च होतोय होय, बाईला घेऊन आलाय, इथल्या गाद्या बघा कशा आहेत त्या, बघा की हपका देऊन चेंडूगत वर उशी घेतात, राहू 4 दिवस, ऐका माझं, रेस फीस खेळू आणि मग पार्टीचं जमलं नाही म्हणून सांगत जाऊ. सरपंच म्हणाले, पण मी बिल मागवलंय हो, आता असं करू, बिल बघू, असं लावा की आत तर राहू, नाहीतर पुनं बिनं असं हिंडत बसू, काहीतरी जाऊ की काय शेवंताबाई, चालतंय का. आणि एवढ्यात सेवक बिल घेऊन आला आणि सरपंच म्हणाले, आधी आकडा सांगा. आणि तो 1000च्या घरातील आकडा ऐकल्यावर सरपंचाचे डोळे पांढरे झाले. न ऐकल्यागत केल्यासारखं करून सरपंचांनी पुन्हा विचारलं, काय म्हणाला, किती. आणि हिकमतीच बोलला, 983 रुपये 60 पैसे. आईला ह्या परास मग एक झकास सोन्याचा दागिना करून शेवंताच्या गळ्यात घातला असता की. आणि हिकमती म्हणाला, म्हणजे साधारण रोजचं 1000 धरायचं बघा इथं, बाटली ते धरून. हां. आणि लगेच सरपंचांनी विचारलं, त्या इंग्लिश बाटलीचं किती लावलं आहे बघा. आणि बिल बघून तो सेवक म्हणाला, बरंच लावलं आहे हो,
किती? 250. आईला 5-5.5 रुपयात आमचं गटारात लोळून होतं आहे. आणि ते 250 रुपयाचं घेऊन काय तोल तरी गेला काय आमचा? काहीसुद्धा झालं नाही. आणि सरावण्या बोलला, ती किंमत ऐकूनच आता जरा चढायला लागल्यासारखं झालं आहे बघा मला. आणि हिकमतीराव आम्ही लंगोट टाकलं होतं धुवायला, त्याचं बिल काय आकारलं आहे का बघा बरं तेवढं. आणि शेवंताबाई म्हणाल्या, मी पण आतली एक चड्डी आणि अंगातली बॉडी टाकली होती. बिल तपासून वेटरनं सांगितलं. त्याचंच भाषांतर करून हिकमती म्हणाला, लंगोट त्याचा 1.5 रुपया धरला यांनी धुवायचा. आणि भले शाब्बास असं म्हणून सरपंच म्हणाले, अहो 12 आण्याची कोंबडी आणि 1.25 आण्याच्या रुपयाचा मसाला झाला की हो. आम्हाला वाटलं लंगोटा तो काय बाकीच्या कापडाबरोबर देतील तसाच खळबळून, तर 8 आण्याचा लंगोटा आणि त्याची 1.5 रुपयाची धुलाई. आम्हाला ते बिल बी द्यायला नको आणि लंगोटा बी नको. आता हिकमती म्हणाला, लंगोटा इथंच ठेवायचा होय मग. आणि सरपंच म्हणाले, असू द्या की ताजमहालमध्ये. आणि शेवंतानं विचारलं, आणि आमची चड्डी आणि बॉडी तिचं काय करायचं? आणि सरपंच म्हणाले, ती तरी कशाला सोडवून घ्यायची? ह्यो असा दंड भरण्यापरास नवं विकत घेतलेलं परवडलं. चड्डी बॉडी लंगोटा हे सगळं लकलाप करून निघू. काय कमी करतात का बघा बिल. आणि आधी आपण 1,500 घेऊन आलो आहे, त्यातलं 1000 गेलं असं समजा, राहिलं 500. ते दुपारपतूर संपतील, तिकिटाला पैसा राहणार नाही. उठा आवराआवर करा आधी, असं म्हणून सरपंच आपली ट्रंक भरायला लागले सुद्धा. सगळं शिष्टमंडळ ताजमहालमधून बाहेर पडलं आणि शेवंताबाई एकदा नीट हॉटेलकडे बघून म्हणाली, बाकी काय का असं ना, जन्माला येऊन आपण एकदा ताजमहालमध्ये उतरलो होतो असं सांगायला तर झालं. आणि भडकल्यागत करून सरपंच म्हणाले, अगं शेवंते, बोललीस ते बोललीस, पुन्हा बोललीस तर खबरदार. एवढ्या पैशात तुला किती महिनं दुसऱ्या हॉटेलात ठेवू? घेतीस रजा 3-4 महिन्याची? कुठं ठेवू सांग? सातारा, सांगली, पुणे, बोल तू. आणि ती म्हणाली, ते झालं हो, असं म्हणून ती बोलली. पर हिथली सर तिथं कशी येईल? हिथलं पलंग काय, गाद्या काय, उशा काय, नुसतं गादीवर अंग टाकलं की कोणीतरी झेलतंय असं वाटतंय बघा. ताजमहाल तो ताजमहालच. आणि सरपंच म्हणाले, म्हणजे मन रमलं होतं म्हण की तुझं, अजून 4 दिवस राहायचा विचार होता काय? आणि ती लाजत मुरडत म्हणाली, पण तुम्ही राजी नव्हता की. आणि सरपंच म्हणाले, बोंबला, आता घाला मनगटावर आमच्या त्याला आणि चला उचला लवकर पाय. आणि चुकूनसुद्धा मागे न बघता सरपंच भराभरा पाय उचलून चालू लागले. त्या ताजमहालाचं नाव नको असं त्यांना झालं होतं. आणि नेमकं अशा वेळी विचारू नये तो प्रश्न सरावण्यानं त्यांना विचारला, मग आता त्या आशा पारीखचं काय करायचं? आणि सरपंच खवळून म्हणाले, तुला लुगडं नेसवून नाचवायचं. चल की गप बाबा, ती तर काय साधी असेल होय, ह्या ताजमहालाचा बा असेल ती. चल गप, बोलू नको. इथे ही 3 एपिसोडची कथा संपत आहे. थँक्यू.